साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। धूप बाहेर आणि आवडते धूप दयेचे आगर करुणेचे महासागर विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय सावक संघ या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। आज आपण ज्या सूत्राचा अभ्यास करणार आहोत त्याचं नाव आहे दक्षिणा विभंग सूत्र। हे दक्षिणा विभंग सूत्र मध्यम निकायामध्ये आहे, त्याला मराठीमध्ये दक्षिणा सूत्र म्हणतात। या प्रकारे या सूत्राला आपण या मध्यम निकायामध्ये उपरी पन्नासके यामध्ये आपण त्याचा अभ्यास करू शकतो। तिसरा भाग आहे मूल पन्नासके, मध्यम पन्नासके आणि उपरी पन्नासके। या प्रकारे मध्यम निकायामध्ये एका याच्यामध्ये 50 सूत्र आहे, दुसऱ्या भागामध्ये 50 सूत्र आहे, तिसऱ्या भागामध्ये 52 सूत्र आहे। या प्रकारे मध्यम निकाय त्यामध्ये आपल्याला दक्षिणा विभंग सूत्र हे अभ्यास करायला मिळेल। तर आज आपण या सूत्राचा अभ्यास करूया की ही दक्षिणा कोणती श्रेष्ठ आहे, कोणतं दान श्रेष्ठ आहे। दक्षिणा म्हणजे दान। भगवान बुद्धाच्या उद्देशाने बनवल्या गेलेली संघाटी किंवा चिवर, त्यावर भगवान बुद्धाचे हे प्रवचन आहे। एवं मे सुतम एकं समयं भगवा शाक्येषु पदेसे विहरती। भगवान बुद्ध कुठे होते असं कोण सांगतो, बनते आनंद असे मी ऐकले आहे। हे वचन ज्या ज्या जागेवर आलेलं आहे समजून जायचं की त्या ठिकाणी आनंद बनतेनीच ऐकलेलं आहे बुद्ध प्रवचन। म्हणून त्यांच्याकडून संगीतीमध्ये लिहिताना वदवून घेतलेलं आहे की तू काय काय ऐकलं ते सांग। तेव्हा बंदेजीने या प्रकारे मी असे ऐकले आहे की एका समयाला भगवान बुद्ध शाक्यांच्या प्रदेशामध्ये कपिलवस्तू नगरीमध्ये निगृधाराम नावाचं विहार होतं, त्या ठिकाणी साधना करण्याच्या हेतूने होते। त्या ठिकाणी साधना करण्याकरिता विराजमान होते। तिथे एका समयाला महाप्रजापती गौतमी एक नवनिर्मित नवीन तयार केलेली दुःशाला म्हणजे चिवर संघाटी घेऊन भगवान बुद्ध ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी ती पोहोचली। त्या ठिकाणी गेली, भगवान बुद्धाला वंदन केले आणि वंदन करून एका बाजूला बसली। एका बाजूला बसलेली महाप्रजापती गौतमीने भगवान बुद्धाला निवेदन केले, याचना केली, म्हणते हे जे नवीन मी चिवर बनवलेलं आहे
हे चिवर तुमच्यासाठी मी बनवलेलं आहे, स्वतः बनवलेलं आहे. मी कापूस विणलेला आहे, सूत कातलेले आहे, त्यापासून धागे टाकलेले आहे आणि स्वतः मी बनवलेला आहे स्वतःच्या हाताने. त्याला कठीण चिवर म्हणतात, कठीण. आणि ते केव्हा दिल्या जाते? पवारणीच्या दिवशी. आजचा कोणता दिवस आहे? पवारणा दिवस. आजपासून भिक्षू लोकांचे वर्षावास समाप्त आहे, अधिष्ठान खतम. म्हणून त्या दिवसाला पवारणा म्हणतात. आज थोडक्यामध्ये भगवान बुद्धाची जे अनमोल वाणी आहे पठण करून भिक्षू लोक त्याची पवारणा करतात, समापन करतात. तो आजचा दिवस. आणि या पवारणीच्या दिवशी अनेक लोक एकत्र येऊन एक चिवर बनवतात, कापूस आणतात, त्याची रुई अलग काढतात, त्याचे धागे टाकतात, सूत बनवतात, ते धागे रोलवर त्या लावतात, नंतर हातमागावर त्याचा कपडा विणतात आणि तो कपडा विणून त्याचं चिवर शिवतात. नंतर त्याची रंगरंगोळी करतात, रंगवतात, नंतर त्याला सुकवतात. सुकवल्यानंतर पूर्ण चिवर झाल्यानंतर अंतर्वास चिवर या संघाटी हे पूर्ण शिवून झाल्यानंतर ते भिक्षू संघाला दान करतात. संघ आल्यानंतर संघाच्या सुपूर्द करतात, शिवतात. शिवून झाल्यावर आणि ते संघ ठरवतात या नगरामध्ये किंवा या एरियामध्ये एकूण किती नगर आहे, वार्ड किती आहे आणि त्या वार्डामध्ये किती भिक्षू वर्षावासाला आहे. मग त्या भिक्षूमधून कोणत्या भिक्षूला कठीणची गरज आहे. ज्या भिक्षूने वर्षावास केला या विहारामध्ये त्याला कठीण चिवर देईल याची गॅरंटी कमी आहे. भिक्षू संघाच्या मनात आलं तर ते कोणत्याही बनतेला देऊ शकतात. असं जरुरी नाही की याच ठिकाणी वर्षावास करणाऱ्या भिक्षूला देतील, जरुरी नाही. संघाच्या मनात आलं की ज्याला जरूरत आहे, ज्याच्यावर कोणत्याही प्रकारचे आपत्ती आल्या नाही पाहिजे, तो बिमार पडला नाही पाहिजे, असे याचे बरेच लाभ आहे कठीण चिवराचे. त्यामुळे एकदा एका भिक्षूला जर त्या नगरामध्ये, गावामध्ये, जिल्ह्यामध्ये मिळालं असेल, दुबारा देत नाही त्याला, दुसऱ्याला मिळेल. म्हणून त्या नगरात शहानिशा केल्या जाते की एकूण किती भिक्षू वर्षावासाला आहे, त्यातून कुणाला आवश्यकता आहे. मग संघ एकत्र बसतो आणि त्यानंतर संघाला सोपवलेले चिवर त्या एखाद्या भिक्षूला ज्यांना जरूरत आहे त्यालाच देतात. तुमच्या विहारात वर्षावास केला म्हणून आमच्या विहारातल्या बंदेजीलाच द्या असं नाही. संघ ठरवेल. तुम्ही ते त्यागलेलं आहे त्याच्यावर तुमचा अधिकार खतम आहे, म्हणून तुम्हाला ते बोलता येत नाही. ते संघ निर्णय घेणार कुणाला द्यायचं, याचा लाभ कुणाला झाला पाहिजे. तर या प्रकारे त्याचा नियम आहे. आणि अशा प्रकारे प्रजापती गौतमीनं स्वतःच्या हातानं ते कापूस आणून त्याला पिंजून त्याचे धागे बनवून ते हातमागा विणून त्याचं कापड बनवून चिवर बनवलं आणि चिवर बनवून ते रंगवलं आणि त्यानंतर त्याला रंगवल्यानंतर बनवून भगवान बुद्धासाठी दान करण्यासाठी आली आणि सांगत आहे की मी बनवलेलं आहे, माझ्यावर कृपा करा, अनुकंपा करा. भगवान, मी जे तुमच्यासाठी बनवलेलं चिवर आहे हे स्वीकार करा. असे म्हटल्यावर भगवान बुद्धाने त्या महाप्रजापती गौतमीला या प्रकारे उत्तर दिले. गौतमी, हे जे चिवर आहे, हे कठीण चिवर आहे, हे चिवर तू संघाला दे. संघाला दे. संघाला दान करणे, संघाला दान केल्याने माझा पण सन्मान होईल. म्हणून भगवान बुद्धांनी कुणाला महत्व दिलं? स्वतःला महत्व दिलं नाही, संघाला महत्व दिलं. कारण ते जाणत होते मी एकटा कुठे कुठे प्रचाराला जाणार, म्हणून श्रेष्ठता कुठे आहे? संघामध्ये आहे. स्वतःला कधीही बुद्धाने आपल्याला महत्व दिलेलं नाही आहे, महत्व दिलं संघाला. याचा अर्थ किती म्हणजे महत्व देणारे भगवान बुद्ध होते. स्वतःला काही काही जे महाराज, जे निर्माता आहे धर्माचे,
ज्यांनी उदय केलेला आहे समाजात मांडलेला असे लोक ते आपल्याला त्या धर्माचा प्रणेता समजतात, परंतु भगवान बुद्धांनी आपल्याला स्वतःला महत्त्व न देता संघाला महत्त्व दिलेलं आहे. म्हणून संघ जिथे आहे तिथेच बुद्ध आहे. म्हणून संघाला दे म्हणजे माझा सन्मान होईल. देवा दुसऱ्यांदा पण तेच वचन म्हणतात भगवान बुद्ध. ते दुसऱ्यांदा ती म्हणते नाही भगवान मी तुमच्यासाठी बनवलेली आहे. पुन्हा दुसऱ्यांदा भगवान बुद्ध म्हणतात नाही गौतमी संघाला दे. तिसऱ्या वेळेस सुद्धा ती गौतमी पुन्हा म्हणते की नाही भगवान मी मेहनत करून कापूस पिंजून सूत बनवून त्याला सूत कातून कपडा बनवून त्याचा रंगरंगोटी करून चिवर शिवून मी खास तुमच्यासाठी बनवलेला आहे. तुमचे स्पीकर बंद करा बरं कोणाचा आहे. तिसऱ्या वेळेस सुद्धा महाप्रजापती गौतमीने भगवान बुद्धाला तेच शब्द वापरले. तेव्हाही भगवान बुद्धाने गौतमी संघाला दे, संघाला दान केल्याने माझा सन्मान होईल. संघ सदीन्न पुण्य वाढती. महान पुण्य तुझं केव्हा होईल, मला तू एकट्याला देशील. पण इथे तर संघ आहे, संघाला दिल्याने सर्वात महान पुण्य होणार. संघ माझा सन्मान वाढेल आणि संघाचा सुद्धा गौरव होईल. म्हणून सगारवता धम्मे गौरव केला पाहिजे भगवान बुद्धाचा, धम्माचा, संघाचा. सगारवता धम्मे अपचित्ती यथा भूतं संघस्य चित्तिकारो उपासकस्य पतिरूपं. उपासकाचं कर्तव्य काय? बुद्धाचा गौरव करणे, धम्माचा आदर करणे, संघाचा सन्मान करणे. हेच उपासकाला शोभनीय आहे, नाहीतर बाकीच्या गोष्टी शोभनीय नाही आहे. म्हणून हे श्रेष्ठचा सन्मान करणे, श्रेष्ठचा गौरव करण्याने श्रेष्ठत्व प्राप्त होत असतो. श्रेष्ठ गोष्टी प्राप्त होतो, श्रेष्ठ पुण्यकर्म प्राप्त होतो. म्हणून संघाचा गौरव कर, संघाला दे असे भगवान बुद्ध असे म्हणाले. असे म्हटल्यानंतर आयुष्यमान आनंद भगवान बुद्धाला याचना करतात, निवेदन करतात. बनते कृपा करून कृपा करा आणि ते स्वीकार करा. आनंद बनतेनी या प्रकारे म्हटले. ही गोष्ट आनंद बनते म्हणाले की कोणी प्राणी कोणत्या ना कोणत्या अन्य प्राण्याच्या उपदेशाच्या सहारे भगवान बुद्धाचा धर्माचे संघाचे शरणागमन होत असतो. कोणत्या ना कोणत्या प्राण्याच्या माध्यमातून कोणी ना कोणी भगवान बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण येतात, शरणागमन करतात. परंतु आनंद त्याच्या बदल्यामध्ये जे आपल्यापेक्षा मोठ्याच्या प्रती अभिवादन, प्रत्युपस्थान म्हणजे सेवा, टहल, हात जोडणे, जे समीची कर्म म्हणजे मैत्रीपूर्ण आचरण, चीवर, पिंडपात, शयनासन, भेषज परिष्कार दिले पाहिजे. म्हणून विनयात नियम काय? प्रथम वंदन कुणाला? प्रथम वंदन कुणाला? मोठ्याला. प्रथम भोजन कुणाला? मोठ्याला. प्रथम आसन कुणाला? मोठ्याला. प्रथम दवाई कुणाला? मोठ्याला. या प्रकारे प्रथम परिष्कार मोठ्याला, प्रथम शयनासन मोठ्याला. म्हणजे जो आपल्यापेक्षा वरिष्ठ आहे, ज्येष्ठ आहे, त्याला पहिला. म्हणून ही धरती कुणाची आहे? ही भूमी कुणाची आहे? भारत भूमी कुणाची आहे? बुद्ध भूमी आहे.
म्हणून या भारतातलं निघलेलं अन्न बौद्ध देशातले लोक काय कोणाला दान करतात? पहिले भगवान बुद्धाला. निघालेलं बगीच्यातलं एक फळ जरी झाडाचं पहिल्यांदा निघालं असेल तरी ते पहिले बुद्धाच्या नावानं दान करतात. म्हणजे पहिला अधिकार अग्रभागावर बुद्धाचा, नंतर बाकीच्या शेष भागावर बाकीच्या लोकांचा. बुद्ध आणि भिक्खू संघाचा अग्रभागावर अधिकार. म्हणून पहिलं आसन, पहिलं भोजन, पहिलं वंदन, पहिले दवाई, पहिले शयनासन भगवान बुद्धाला, भिक्खू संघाला. परिष्काराचा द्यायला पाहिजे. या प्रकारे त्यांच्यासोबत हर प्राण्याविषयी मैत्री करायला पाहिजे. जो उपकार करणार आहे त्याच्यावर प्रत्युपकार करीत नाही. जो व्यक्ती मैत्री करणार आहे त्या प्राण्याच्या प्रती केल्या गेलेल्या प्रत्युपकार म्हणतात. या प्रकारे आपण जर मान सन्मान करतो तेव्हा असं समजायचं की त्या व्यक्तीचा मी उपकाराची परतफेड करत आहे, उपकाराप्रती मी परोपकार जाणत आहे. आनंद कुणी प्राणी कोणत्या ना कोणत्या प्राण्याला सदुपदेश सुंदर प्रकारे उपदेशाच्या सहाय्याने तो आपल्यामध्ये परिवर्तन करतो आणि प्राण्याची हत्या करत नाही. तो कधी न दिलेलं अदत्ता दान, न दिलेलं दान कधीही ग्रहण करत नाही. कामभोगामध्ये मिथ्याचारामध्ये तो रत होत नाही. मुशावाद खोटं कधी बोलत नाही. नशेच्या मादक पदार्थाचे सेवन करत नाही, म्हणजे प्रमाद करत नाही. यामध्ये आळस, दुर्लक्ष, बेहोशी यामध्ये करत नाही, सजग राहतो. प्रमाद या कारणाने, या सर्व कारणापासून तो स्वतः विरत राहतो, त्या कारणामध्ये पडत नाही. परंतु त्या विरुद्ध, त्याच्या व्यतिरिक्त तो अभिवादन, वंदन करणे, दवाई, परिष्कार देण्यापासून प्रत्युपकार करीत नाही. दुसऱ्याला वंदन करणे, सन्मान देणे, त्याचा गौरव करणे आणि परोपकार मानणे हे करत नाही. तेव्हा आनंद कोणी प्राणी कोणत्या ना कोणत्या प्राण्याच्या सत्व परामर्शाच्या सहाय्याने बुद्ध धर्म आणि संघामध्ये श्रद्धायुक्त होत असतो. कोणता ना कोणता व्यक्ती आपल्याला प्रेरित करतो, त्याला म्हणतात ससंस्कारित चित्त. आपल्याला दुसऱ्याने संस्कारित केलेला आहे. आपल्या मताने जेव्हा आपण स्वतःच त्या मार्गावर आरूढ होतो त्याला म्हणतात असंस्कारित चित्त. या व्यक्तीला कोणीही संस्कारित केलेलं नाही आहे, प्रेरित केलेलं नाही आहे. परंतु कधी कधी आपल्याला कोणी ना कोणी प्रेरित करतो आणि कोणत्या ना कोणत्या वचनामुळे आपण प्रेरित होऊन तीन रत्नाला शरण जात असतो आणि त्यामध्ये श्रद्धावान होत असतो. या बदल्यामध्ये याच्या व्यतिरिक्त या प्राण्यांकरिता केल्या गेलेले अभिवादन किंवा दिल्या गेलेली दवाई, परिष्कार, दानामध्ये प्रत्युपकार मानत नाही. एखाद्याने आपल्याला धर्म दिला, त्या धर्मामध्ये आरूढ केलं तर आपण त्याला दान देऊन ज्या ज्या गोष्टी ज्या भौतिक आहे आणि त्या नष्ट होणाऱ्या आहेत त्या गोष्टी, त्या वस्तू दिल्यानंतर आपलं पुण्य होते. परंतु तो समोरच्या व्यक्तीने आपल्याला धर्म दिला तर त्या बदल्यात आपण काय देऊ शकतो? तर आपल्या भौतिक वस्तू देऊ शकतो, कारण त्याने आपल्याला धर्म दिलेला आहे, सर्वात श्रेष्ठ दान दिलेलं आहे. आपल्या वस्तू तर आज नाही उद्या नष्ट होतील. ज्या ज्या वस्तू आपण दान करतो त्या आज नाही उद्या कालांतराने नष्ट होतात, चिरकाळ टिकत नाही. पण टिकते काय? सब्बदानं धम्मदानं जिनाती. सर्व दानाला तुमच्या जेवढं दान द्याल, लाखो करोडो रुपये दान द्याल, पण आज आहे उद्या नाही आहे, ते राहणार नाही आहे. पण चिरकाळ काय टिकणार? सर्व दानाला जिंकणारं दान आहे सब्बदानं धम्मदानं जिनाती. सर्व दानापेक्षा श्रेष्ठ दान, सर्व दानाला जिंकणारं धम्माचं दान आहे. सब्बरसं धम्मरसं जिनाती.
सर्व रसापेक्षा कशाचा रस श्रेष्ठ आहे? धम्माचा रस प्राशन केला ही सर्व रसापेक्षा चव त्याची वेगळी आहे. सब रत्तिंग धम्म रत्तिंग जिनाती. सर्वत्र रममान होण्यापेक्षा कुठे रममान झालं पाहिजे? धम्मामध्ये रममान होणे केव्हाही श्रेष्ठ आहे. तर धम्म देणाऱ्या व्यक्तीचे उपकार आहे त्याच्या प्रति कृतज्ञता भाव जागृत करायचा. काय करावं लागेल? तर त्याला दान देऊन उपकाराची परतफेड करण्यासाठी त्याला अभिवादन करणे, गौरव करणे, मान देणे, दवाई दान करणे, परिष्कार दान करणे इत्यादी तो करत नसतो. आनंदा कोणत्या प्राण्याच्या प्रती सत्परामर्शाच्या सहाऱ्याने दुःख समुदय, दुःख निरोधागामिनी पटिपदा याकरिता निश्चिंत होत असतो. त्याला माहित आहे समोरचा व्यक्ती मला आता काय देणार आहे? योग्य धर्म मार्गावर आरूढ करणार आहे. तो आरूढ होतो. त्याला दुःखाचे कारण, निवारण आणि निवारण्याचा मार्ग समजून दिला जाते. तेव्हा या त्या प्राण्याप्रती केल्या गेलेलं अभिवादन आहे. या प्रकारे एखाद्याला समजून दिला जाते धर्म, तेव्हा त्याचा गौरव करणे म्हणतात. भैसज्य परीक्षार दवाईदान परिष्कार दानाच्या पात्र प्रत्युपकार मानत नाही. ज्या समोरच्या व्यक्तीने केलेले उपकार आहे त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी तो या प्रकारे सजग राहत नाही किंवा करत नाही. भगवान बुद्धांनी त्या गौतमीला समजावले की गौतमी, तू मला दान देत आहे पण संघाला दिल्याने महान पुण्यकर्म होते. मी तर एकटा आहे पण संघ हा सर्वांचा समूह मिळून बनत असतो. जशा चारही दिशेने येणाऱ्या नद्या त्या जेव्हा एकत्र येतात आणि समुद्रामध्ये विलीन होतात, तेव्हा कोणत्याही नदीचं पाणी ओंजळीत उचलून असं सांगता येत नाही की अचिलवतीचं आहे, हे गंगेचं आहे, हे गोदावरीचं आहे. या प्रकारे कोणत्याही प्रकारे ते नदीतलं पाणी ओंजळीत घेऊन सांगता येत नाही, कारण सागराला मिळालेलं आहे. म्हणून ते सागराच्या पाण्याची चव जशी असते खारापण, त्या प्रकारे ती एकच चव येते. आता गोडापण नदीचं पाणी ओळखता येत नाही आणि त्याची अलग अस्तित्व राहिलं नाही. म्हणून चारही दिशेतून चारही वर्णातून आलेले आणि भिक्षू बनलेले हे आता सागरात विलीन झाले. जेव्हा श्रोतापन्न सप्तगामी अनागामी अनंत झाले, तर अनंताचे या ठिकाणी जे अनंत लोक आहेत त्यांचा संघ आहे. तो संघ आहुनीयो, पाहुनीयो, दक्षिणीयो, अंजली करणीयो यास पात्र आहे. दक्षिणीयो दान देण्यास पात्र आहे. म्हणून तू मला एकट्याला देशील, पण या ठिकाणी अनेक भिक्षू अनंत आहे. अनंताचा पुरा संघ आहे. म्हणजे विशाल सागराला दान देत आहे. सागरातून काढलेल्या एखाद्या प्राण्याला दान दिल्यासारखं मला तिथून बाहेर काढता येत नाही, कारण मी आहे तर संघातच आहे, मी बाहेर नाही. आणि तू मला एकट्याला दान देत आहे अलग काढून, हे योग्य नाही. त्या सागराला दान दिल्यासारखं तेव्हा होते संघाला दान दिल्यावर. या प्रकारे समजवल्यानंतर ती पुन्हा ते शब्द वापरल्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात 14 जाग्यावर दान देता येते, 14 ठिकाणी दान देता येते. पण पुण्याचे पर्सेंटेज आहे, त्याचे किती पुण्य होते त्याबद्दल भगवान बुद्धांनी या दक्षिणा विभंग सूत्रामध्ये सांगितलेलं आहे की दान सगळीकडे देता येते, कुणालाही देता येते, पण दानाचं पुण्य किती, कुणाला दिल्याने किती. मग तो व्यक्ती काय करणार? ज्या ठिकाणी जास्त नफा मिळतो त्याच ठिकाणी तो कोणतंही कार्य करेल. म्हणून 14 जागेवर दान देता येते हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. 14 प्रति पुद्गल ग्राहक, 14 प्रति पुद्गलित दक्षिणा असते. पुद्गल लोकांना देणाऱ्या 14 जागेवरच्या दक्षिणा असते. अठ्ठपुरी सुपुगला एस भगवतो सावक संगो. श्रेष्ठ कुठे दान दिल्याने असते? ज्या ठिकाणी 8 पुरुष पुद्गलाच्या जोड्या आहे, 4 जोड्या आहे, त्या ठिकाणी दिल्याने
महान पुण्याचे भागीदार बनतो, महान पुण्याचा संचय होतो. म्हणून 8 पुरुष पुद्गल, इथे सांगितले 14, पण पुरुष पुद्गल कोणते या ठिकाणी पुद्गलिक दक्षिणा म्हणतात. इथे पुरुष पुद्गल नाही, पुद्गलिक दक्षिणा तर 14 जागेवर दिल्या जाते. परंतु असे महान पुण्य कर्म कमवून देणारे 8 लोक आहेत, त्या 4 जोडे आहेत. तर या ठिकाणी 14 जागेवर दान देता येते, त्या कोणत्या आज आपण बघूया. भगवान बुद्ध म्हणतात 14 प्रतिपुद्गलिक दक्षिणा आहे. परंतु आनंद ह्या 14 प्रतिपुद्गलिक जो व्यक्तिगत दक्षिणा आहे, व्यक्तिगत एकाएकाला, म्हणून म्हणतात 14 पुद्गलिक दक्षिणा. पुद्गल अलग अलग पुद्गल आहे, ते 14 लोक आहेत, ते व्यक्तिगत दान म्हणतात. सांघिक रूपाचं दान हे नाही होत जे आता भगवान बुद्ध सांगतात. या दक्षिणा म्हणजे दान कोणते 14? पहिला आहे पशु पक्ष्यांना, पशु पक्ष्याच्या निमित्ताने दान दिलं गेलेलं. पशु पक्ष्यांना आपण दान देत असतो. पशु पक्ष्यांना दान देतो, त्याचं पुण्य किती? 100 गुणा फळ मिळतो. पशु पक्ष्यांना दिलेल्या दानाचं फळ किती आहे? 100 गुणा मिळत असतो. त्यानंतर पृथक्जन दुःशील लोकाला, जे दुःशील लोक आहे त्याला दान दिल्याने 1000 गुणा पुण्य मिळतो. दुःशील पण पुरुष आहे, इथे पहिल्या ह्याच्यात जनावर आहे, पक्षी आहे, यांना दान दिल्याने 100 गुणा, पशु पक्ष्यांना दान दिल्याने 100 गुणा पुण्य मिळतो. परंतु व्यक्ती आहे, तो पुरुष आहे, पृथक्जन आहे, दुःशील आहे, अशा व्यक्तीला दान दिल्याने 1000 गुणा पुण्य वाढते. त्यानंतर पृथक्जन शीलवान आहे, दुसरा व्यक्ती आहे तो दुःशीलपेक्षा शीलवान आहे, याला दान दिल्याने 1,00,000 गुणा पुण्य वाढत असतो. सहस्र गुणा, 100 गुणाने पुण्य वाढत असतो. लाख. बुद्ध शासनाच्या बाहेरचा एखादी संन्यासी आहे, जंगलात राहणारा वैरागी आहे, तो घरादारात राहत नाही, समाजात राहत नाही, त्याला दान दिल्याने 1 कोटी पुण्यकर्माचे पर्सेंटेज वाढतात. या गुणाने पुण्यकर्म होत असते. त्यापेक्षा श्रोतापन्न मार्गावर असणारा, श्रोतापन्न मार्गावर आरूढ आहे अशाला दिल्याने, श्रोतापन्न करिता प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला दान दिल्याने असंख्य, अपमेय, अप्रमाण, असंख्य, अप्रमाण, याचा प्रमाण मोजता येत नाही. त्यानंतर जो श्रोतापन्न झालेला आहे, पहिला मार्गावर आरूढ होता, दुसरा मार्गफल प्राप्त आहे. श्रोतापन्न झालेला आहे, पहिला होता श्रोतापन्न मार्गलाभी, आता दुसरा आहे श्रोतापन्न फललाभी. याला दिल्याने पुण्यफळाच्या, या पुण्यफळाच्या बाऱ्यामध्ये त्याचा जर विचार करता येत नाही, इतकं पुण्यकर्म लाभत असतो. त्यानंतर सकृदागामीला दान दिल्याने त्याचं पुण्य अमाप असतो, याचं माप नाही. अनागामीला दिल्याने हे सुद्धा पुण्य मोजता येत नाही. सकृदागामी मार्गलाभी, सकृदागामी फललाभी, अनागामी मार्गलाभी, अनागामी फललाभी. अनंत मार्गावर आरूढ असणारा मार्गलाभी आणि अनंत फळ प्राप्त करणारा, अर्हत्व प्राप्त ज्याने केलेलं आहे त्या अनंताला दान दिल्याने
ते तर विचारायची आवश्यकताच नाही. एवढं मोठं पुण्यकर्म लागतो आणि त्याही पेक्षा पुण्यकर्म पच्चक बुद्धाला, प्रत्येक बुद्ध म्हणतात त्याला, पच्चक बुद्धाला दान दिल्याने त्याही पेक्षा श्रेष्ठ पुण्यकर्म प्राप्त होत असतो. त्याची गिनती करता येत नाही. आणि सम्यक संबुद्धाला दान दिलं तर त्याचं तर सीमा नाही, मोजता येत नाही. जगातल्या कोणत्याही मापाने समुद्रापेक्षाही महान पुण्यकर्म आपल्या पदरी पडत असतो. या 14 जाग्यावर दान दिल्यानंतर पुण्याचे पर्सेंटेज वाढत जातात. एखाद्या व्यक्तीला एखादी जमीन दिली त्याला शेती करायला, आणि त्याला उबडखाबड जमीन आणि दगडागोट्याची जमीन दिली, त्यामध्ये किती उत्पन्न काढणार? त्यानंतर एखादी जमीन त्याला रेतीची दिली, रेताड जमीन दिली, त्याच्याजवळ किती उत्पन्न निघणार? एखाद्या व्यक्तीला सुपीक जमीन दिली, तर अशा 3 जमिनी त्याच्या समोर ठेवल्यानंतर तो कोणत्या जमिनीची अपेक्षा करेल? सुपीक जमिनीची अपेक्षा करेल. तर म्हणून सुपीक जमिनीमध्ये बीज टाकण्यासाठी तो केव्हाही तयार राहील. म्हणून आपल्याला दान देताना जर नाही मिळाले तर आपण पशुपक्ष्यांना, एखाद्या भाडभिकाऱ्यांना, एखाद्या दुशील व्यक्तीला, एखाद्या संन्याशाला असं दान देऊ शकतो. परंतु जर आपल्याला असे लोक मिळाले की शील पालन करतात, सदाचाराचं आचरण करतात, आपल्या मनाचे मळ दूर करतात, मनाला निर्मळ निर्विकार बनवतात, अशा लोकांना लोक जर मिळाले तर तो काय करणार? सर्वप्रथम त्या जनावराला दान देणार की ज्या मार्गावर आरूढ आहे शील पालन करणाऱ्याला देणार? शील पालन करणाऱ्याला देणार. शील पालन करणाऱ्यापेक्षा जर एखादी श्रोतापन्न मार्गावर आरूढ आहे त्याला दान देणार पहिले की शीलवाल्याला देणार? श्रोतापन्न मार्गावर असणाऱ्याला. जो अनागामी झालेला आहे, फक्त ज्याचे आता 2च जन्म आहे, अनागमन, आता तो या धर्तीवर पुन्हा गमन करणारच नाही, एका जन्मात तो अनंत होणार. हे पाय मागे कर, पाय बुद्धाकडे करायचे नाही. या प्रकारे तो अनंत मार्गावर आरूढ आहे, अशा व्यक्तीला दान देणार की तो श्रोतापन्नाला पहिले दान देणार? जो अनंत झालेला आहे त्याला दान देणार की बुद्धाला दान देणार? पच्चक बुद्धाला पहिले बुद्ध निवडणार. पच्चक बुद्धाला पहिले दान देणार की सम्यक संबुद्धाला देणार? या प्रकारे तो व्यक्ती केव्हाही सुपीक शेती निवडणार ज्याच्यामध्ये उत्पन्न भरघोष मिळत असतो. तर म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की गौतमी संघ सदिन्न पुण्य वढती, संघाला दिल्याने महान पुण्याची भागीदार होशील. आणि या प्रकारे संघाला दान दिलं पाहिजे. मला दिल्याने तू एकट्यालाच देशील, परंतु संघाला दिल्याने तुझं पुण्यकर्म, महान पुण्याची भागीदार होशील. या प्रकारे भगवान बुद्धांनी त्या गौतमीला दान देताना कुणाला दान दिलं पाहिजे यावर दक्षिण विभंग सूत्रामध्ये हा उपदेश केला की चीवर, कठीण चीवर जे दिल्या जाते एखाद्या परिवाराकडून असते. मी जेव्हा श्रीलंकेच्या विहारात बुद्धगयाला ट्रेनिंगला होतो तेव्हा पूर्ण परिवार तिथून अधामधात येऊन दान करत होता, भोजन दान राहत होतं. त्यांनी पुरी जिम्मेदारी उचलली होती एकाच परिवाराने. आम्ही 27-28 बंदीचे होतो ट्रेनिंगला, ते ज्ञानानंद बंदीच्या इथे. तेव्हा एकाच परिवाराने शेवटी तो पुराच्या पुरा परिवाराला जेव्हा कठीण चिवराचं दान होतं तेव्हा ते कठीण चिवर रात्रभर महाबोधी टेम्पल मध्ये नेऊन ठेवलं रात्रभर. त्यानंतर त्याला सकाळी सर्वजण भिक्षू उपासक वर्ग पूर्ण बाहेर काढलं पूजा करून. नंतर रथ केला मोठा, त्या रथावर त्या परिवाराला बसवलं, त्या चिवराला, कठीण चिवराला डोक्यावर घ्यायला लावलं परिवाराच्या, आणि ते वाजत गाजत त्यांना विहारापर्यंत आणलं त्या परिवाराला. तेव्हा पुढे ते संघाने स्वीकार केला. सर्वात मोठा मी होतो तिथे, पण मला नाही दिलं, ते श्रीलंकेच्या एका बंतेला दिलं.
या प्रकारे संघ ठरवतो कोणाला द्यायचं, कोणाला लाभ पाहिजे, या प्रकारे ते संघाचा निर्णय असतो, म्हणून आपण त्याच्यामध्ये काही बोलता येत नाही. तो संघाची अनुमती घेतल्याशिवाय ते कुणालाही देता येत नाही. या प्रकारे आज आपण जे संघदान केल्या जाते तर ते कशा प्रकारे केल्या जाते, म्हणून ते शिवून तयार करून भिक्खू संघाला पहिल्यांदा तर कपडा विकत आणला जातो. आपण विकत आणतो, तिथे बनवल्या जातो, त्याला कठीण म्हणतात. कठीण परिस्थितीमध्ये बनवल्या जाते. रात्रभर त्याला रंगरंगोटी करून पूर्ण ओके केल्या जाते. त्याला हातमागावर बनवलेल्या कठीण परिस्थितीत बनवलेले चिवर म्हणतात. त्याला रंगवल्या जाते, पांढराच कपडा राहतो तो. तर तो कपडा आणून आपण इथे एखाद्या घरी ठेवतो जवळपास. त्या घरून 4-5 जण डोक्यावर आणतात. ते बुद्धं शरणं गच्छामीच्या सुरामध्ये डोक्यावर आणून ते भिक्खू संघाकडे कपडा सोपवतो. कपडा सोपवल्यानंतर त्यांना याचना करतात की याचा आम्हाला चिवर बनवून द्या. भिक्खू संघ त्याला कपड्याला कापतो आणि चिवर बनवून तयार करतो. तयार झाल्यानंतर त्या उपासकाकडे सोपवल्या जातो, हे तुमचं चिवर तयार झालेलं आहे. नंतर ते उपासक वर्ग पूर्ण एक रॅली काढतात. सकाळची रॅली काढल्यानंतर सूर्याचे किरण निघायच्या पहिले विहारात येऊन भिक्खू संघाचा जेव्हा कार्यक्रम राहतो तेव्हा ते संघाला दान करतो. आणि तेव्हा तो उच्चारतो शब्द, तोपर्यंत उच्चारत नाही, हे आमच्या परिवारातर्फे किंवा आमच्या मंडळातर्फे किंवा आमच्या विहारातर्फे हे भिक्खू संघाला कठीण चिवर दान करीत आहे. तोपर्यंत कठीण शब्द वापरल्या जात नाही, म्हणल्या जात नाही की हे आमचं कठीण आहे, हे आमचं कठीण चिवत आहे, कठीण चिवर चिवत आहे, म्हणल्या जात नाही. जेव्हा तो दान करायचं असते संघाला तेव्हाच हा कठीण शब्द वापरला जातो, तोपर्यंत नाही. तर अशा प्रकारे आपण आज भगवान बुद्धाला जे दान करण्याच्या मोठ्या श्रद्धेने गौतमीने आणलेलं चिवर भगवान बुद्धासाठी स्वतः बनवलं, स्वतःच्या हाताने ते चिवर आणून दान करण्याचे प्रयत्न केले. परंतु भगवान बुद्धाने स्वतःला महत्त्व न देता संघाला महत्त्व दिलेलं आहे. म्हणून भगवान बुद्ध प्रचार करायला जाईल एकाच जागेवर जाणार, संघ जाणार तर या त्या देशामध्ये सगळीकडे संघ पसरणार. म्हणून धम्म टिकवणार कोण? धम्माचा कोणामुळे टिकतो? संघामुळे टिकतो. म्हणून संघाला विशेष महत्त्व दिलं भगवान बुद्धाने, स्वतःला महत्त्व दिले नाही. आणि आपण कोणाला महत्त्व देणार? बुद्धाला महत्त्व देणार. कारण आपली श्रद्धा कुठे असते? कारण धम्म कोणाचा आहे? बुद्धाचा आहे. आपण बुद्धाला देऊ. पण भगवान बुद्धाला माहित आहे मी गेल्यानंतर याचा जो प्रचार करणारा आहे, घराघरापर्यंत दारादारापर्यंत धम्म पोहोचवणारा आहे, कोण आहे? मी राहणार नाही. तर मी कुठे राहणार? मी संघात राहणार. म्हणून म्हटलं संघ सदीनं पुण्य वर्धती. म्हणून मी संघाच्या बाहेर नाही आहो. कारण जे बुद्धामध्ये नवगुण आहे ते कुठे आहे? संघामध्ये नवगुण आहे. म्हणून त्यामुळे बुद्ध संघामध्ये आहे. त्या श्रोतापन्न, समुदागामी, अनागामी, अनंत या प्रकारे फलप्राप्त आणि मार्गलाभी या संघामध्ये भगवान बुद्ध आजही जीवित असतात. बुद्ध कधीही मरत नसतात. बुद्ध बनणाऱ्या व्यक्तीची आयु संपते, परंतु बुद्धत्व हे या धर्तीवर राहत असतो. म्हणूनच आपण रोज म्हणतो, काय म्हणतो? एच बुद्धा अतीताच पचुपन्नाच ए बुद्धा अहम वंदामि संपदा. पहिले पूर्वी जे झालेले बुद्ध आहे त्यांना मी वंदन करतो, आता जे बुद्ध आहे त्यांना मी वंदन करतो, आणि पुढे जे बुद्ध होतील त्यांना मी वंदन करतो. म्हणजे बिना बुद्धाने भूमी राहू शकत नाही. आणि आपण जे बुद्ध शोधतो कुठे शोधतो? व्यक्तीमध्ये शोधतो. बुद्ध व्यक्तीत नसतात. एकच व्यक्ती होऊन जातो बुद्धत्व प्राप्त करणारा. बाकीच्यासाठी बुद्धत्व पडलेलं आहे. आणि बुद्ध म्हणतात कुणीही व्यक्ती केव्हाही या मार्गाने चालला की ज्या मार्गाने सिद्धार्थ गौतम गेला आणि बुद्ध बनला, त्या मार्गाने जर चालला प्रत्येक व्यक्ती या धर्तीवरचा बुद्ध बनू शकते. बुद्ध बनणे म्हणजे काय? बोधी प्राप्त करणे म्हणजे बुद्ध बनणे. आणि ती बोधी कुणालाही प्राप्त होते.
प्रत्येक व्यक्तीमध्ये बीज आहे बुद्ध बनण्याचं. फक्त त्याने मी ज्या मार्गाने गेलो त्या मार्गाने चालण्याचे प्रयत्न केले तर तोही बुद्ध बनू शकतो. म्हणून अनंतालाही बुद्ध म्हणतात. अनंत जीवनमुक्त आहे, त्याची बुद्धी जागली, तो अनंत झालेला आहे, मुक्त झालेला आहे, तोही बुद्ध आहे. म्हणून बिना बुद्धाने धरती राहू शकत नाही. ज्या दिवशी बुद्ध या धरतीवर राहणार नाही, धरतीवर हाहाकार माजणार, या धरतीवर हानी होणार. या प्रकारे आपण आज या दक्षिणा विभंग सूत्राच्या द्वारे आपण जाणलेलं आहे की कठीण कशाला म्हणतात आणि कठीण शिवर कुणाला सोपवतात, कुणाला देतात. या कठीणचे लाभ सुद्धा आहे. ते विनय पिटकामध्ये कठीण चिवराचे लाभ सांगितलेले आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ते दान करणाऱ्याला लाभ होतो 7 प्रकारचे आणि धारण करणाऱ्यालाही लाभ होतो. म्हणून आपण हे कठीण चिवर दान देणारे मोठ्या श्रद्धेने कठीण परिस्थितीमध्ये पैसा गोळा करून एकत्र करून सर्वांना पुण्याची संधी प्राप्त झाली पाहिजे म्हणून ते शिवतात आणि ते भिक्षू संघाला दान करतात. त्या चिवरामध्ये त्या भिक्षूला अनेक प्रकारचे लाभ होतात. अशा प्रकारे तुमच्यासाठी सुद्धा तो संघ कामना करतो की ज्या परिवारांनी, ज्या मंडळांनी, ज्या समाजाने ते कठीण चिवर दिलेला आहे, सहभागी झालेले आहे, त्यांच्यासाठी सुद्धा त्या प्रकारचे लाभ हो म्हणून कामना करत असतो. त्यालाही 7 प्रकारचे लाभ होतात. तर अशा प्रकारे आपण त्या पुण्याचे भागीदार बनत असतो. आपल्या परिवारामध्ये सुख शांती आणतो आणि अनेक जन्मापर्यंत हे जोपर्यंत आपल्याला चिवर मिळत नाही तोपर्यंत हे पुण्यकर्म आपल्या सोबत राहत असतो. पुढे येणारे जे बुद्ध आहेत त्या बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा आपला जन्म होऊन आपण चिवराचे भागीदार बनत असतो. जे पेरलं तेच भविष्यामध्ये उगवत असतो. अशा प्रकारे आज आपण धम्म श्रवण केलेलं आहे. जे काही पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे बुद्ध धर्म संघाच्या गुणांची पूजा करून, 7 सम्यक संबुद्धाची पूजा करून, वज्रासनाची पूजा करून, 7 निमित्ताची पूजा करून, बोधिवृक्ष वंदना करून, चैत्य वंदना करून, सत्यपठन करून, अनंताची वंदना करून, धम्म श्रवण करून जे काही आपण पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे हे पुण्यकर्म 4 दिशेला असणाऱ्या देवतागणांना अनुमोदन करूया. या पुण्यकर्माच्या बलाने 4 दिशेतील देवतांना श्रद्धाशील त्याग प्रज्ञा प्राप्त हो. 4 दिशेतील देवता तो बुद्ध शासन चिरस्थायी ठेवण्यासाठी मदत करो. 4 दिशेतील देवता तुम्हा सर्वांना धार्मिक सुरक्षा प्रदान करो. 4 दिशेतील देवतांना बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. साधू. यानंतर या पुण्यकर्माचा काही वाटा आपण त्या लोकांना अनुमोदन करूया जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात, कल्याणाची भावना करतात, आपलं हित चाहतात, आपलं कल्याण चाहणारे कल्याण मित्र, आपले गुरुजन, आचार्य, उपाध्याय, जन्म देऊन महान उपकार करणारे उपकार करता, माता पिता, संकटकाळी मदतीला धावून येणारे ज्ञातिगण, 4 प्रत्ययाने भिक्षू संघाची सेवा करणाऱ्या उपासक उपासिका, चिवरदान करून, भोजनदान करून, शयनासन दान करून आणि दवाई दान करून या 4 प्रत्ययाने जे जे उपासक, ज्या ज्या उपासिका भिक्षू संघाची सेवा करतात त्यांच्यापर्यंत हे पुण्यकर्म पोहोचो. या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या साऱ्या आपत्ती, विपत्ती, दुःख, भैरव नष्ट हो. त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये, व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो. ते बुद्ध शासनामध्ये राहतो. त्यांना श्रद्धाशील सुख त्याग प्रज्ञा प्राप्त हो. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. साधू साधू. यानंतर संपूर्ण विश्वातील दृश्य प्राणी मात्राविषयी मंगल मैत्री करूया. आपल्या कुळातील कालगत झालेल्या लोकांच्या प्रती सुगतीची कामना करून पुण्यानुमोदन करूया.